आजकाल एक फॅड झालंय, माझा पेपर क्रिटिकलला आहे, माझा पेपर गोल्डनला आहे. गोल्डनला आहे, M3 क्रिटिकलला आहे, M2 क्रिटिकलला आहे, मेकॅनिक्स क्रिटिकलला आहे. क्रिटिकल म्हणजे पेपर क्रिटिकलला आहे टेन्शनमध्ये, M3 क्रिटिकलला आहे टेन्शनमध्ये. क्रिटिकल म्हणजे तुम्ही एक फॅडच करून टाकलंय. अरे क्रिटिकलला एवढं काय घाबरताय? क्रिटिकल म्हणजे बॅकलॉग म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. आणि याच्या आधी तुम्ही कधीच क्रिटिकल पेपर दिलेले नाही का? M2 मेकॅनिक्स M3 आत्ता क्रिटिकलला असतील, मग डायरेक्ट कोमात जात आहे मुलं, पण याच्या आधी कधीच दिले नाही का? काय खोटं बोलताय? दिलेलं आहे तुम्ही. 10वीला पेपर दिले, 10वीला 10 पेपर आपण एकाच वेळी दिले. जर तेव्हा ते सगळेच क्रिटिकल होते ना. बघा ना, एक जरी पेपर राहिला असता, 1 वर्ष वायडी झाला असता, पुन्हा ऑक्टोबरमध्ये पेपर द्यावा लागला असता, सो ते क्रिटिकलच होते ना. 12वी दिली, 12वीला पण एकाच वेळी सगळे पास व्हावं लागणार होते की नाही. एक जर राहिला असता, वायडी झाली असते, 1 वर्षभर घरी बसावं लागलं असतं, पुन्हा ऑक्टोबरची वारी, सो क्रिटिकल होतेच ना. डिप्लोमाला जे थर्ड इयर करून, जे थर्ड इयरला डिप्लोमा दिले, जे डायरेक्ट सेकंड इयर होते, डिप्लोमा थर्ड इयरला ऑल क्लिअर होणंच होतं. नसते झाले तर पुन्हा वर्षभर घरी बसावं लागलं असतं. सो तेव्हा तुम्ही जर क्रिटिकल क्लिअर केलं आहे, तुम्ही क्रिटिकल ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे मित्रांनो. सो इंजिनिअरिंगच्या क्रिटिकलला का घाबरताय? तुम्ही क्रिटिकल ऑलरेडी देऊन बसले, यू आर अ एक्सपिरियन्स पर्सन. सो क्रिटिकल इज व्हेरी व्हेरी सिम्पल. काही घाबरायचं नाही, फक्त एक सिस्टीम असते ती फॉलो करायची, ती इझिली तुम्ही क्रिटिकल स्कोर करता. मग अभ्यास कसा करायचा क्रिटिकलमध्ये, कशा प्रकारे स्वतःला रेग्युलर स्टडीमध्ये आणायचं, काय आयडियाज वापरायच्या, ते आता आयडियाज मी देणार आहे, ते आपण फॉलो करू आणि क्रिटिकल स्कोर करू. सो डोंट वरी. क्रिटिकल किंवा बॅकलॉग कसे काढायचे स्ट्रॅटेजी बघूया. बघा, पहिल्यांदा डेली स्टडी म्हणजे काय? जो पेपर क्रिटिकलला आहे त्याला ऑप्शन नाही आहे, लक्षात ठेवा. रेग्युलरचा बॅक राहिलाच चालेल, क्रिटिकलचा क्लिअर करायचं. त्यामुळे क्रिटिकलच्या जो विषय आहे त्याला डेली तुम्हाला 1.5 तास देणंच आहे. 1.5 आवर्स, 1.5 तास प्रत्येक दिवशी द्यायचाच. सो 6 दिवस करा, 1 दिवस आराम करा, म्हणजे एका आठवड्यातनं 9 तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे त्या विषयाचा. याला ऑप्शन नाही आहे. दररोज 1.5 तास करा. ओके, 6 दिवसात किती होतील? 9 तास होतील. आठवड्याभरात 9 तास त्या विषयाचा अभ्यास होईल ना. पेपर आहे 1 ते 1.5 महिन्यावर आजपासून. सो बरोबर तुमचा तो विषय कव्हर होऊन जातो. करेक्ट? लक्षात ठेवा, 1.5 तास द्यायचा आहे, त्याला ऑप्शन नाही. 2 विषय असतील तर 1.5 आणि 1.5 3 तास. क्रिटिकलच्या विषयाला 1.5 तास द्यायचाच आहे. आता पहिल्यांदा किती वेळ अभ्यास करायचा ते झालं आणि डेली करायचं आहे. सेकंड, युनिट सिलेक्शन. आपल्याला एंड सेम आहे क्रिटिकलला फक्त, बरोबर? एंड सेमला आपल्याला पासिंग किती? 28 मार्कला. बरं, मी 40 मार्कला धरतो. काही मुलांना इन सेमला समजा 0 मार्क किंवा कमी असतील, 40ला धरूया. 40 मार्काला आपल्याला इन सेम काढायची, एंड सेम काढायची, बरोबर? एंड सेमला 40 काढायचे. आपल्याला आहे 4च युनिट. एका युनिटला 17 ते 18 मार्क असतात. 17 ते 18 मार्क. सो किती युनिट करा? फक्त धरले 17. 17 त्रिक 51 आणि 2 युनिटला तुम्हाला 18 मार्क आहे, +2 53 मार्क झाले ना मित्रांनो. 3च युनिट करा ना फक्त, कुठले पण युनिट. किती? 4 युनिट आपल्याकडे. युनिट नंबर 3, 4, 5, 6, 4 पैकी कुठलेही 3च करा. 1 युनिट डायरेक्ट स्किप करा. काय होतं, आपण सगळं करायला जातो, हे करतो ते करतो आणि सगळा गोंधळ होतो पेपरमध्ये. त्यापेक्षा 3च करा, पण इतके परफेक्ट करा. एक डायरेक्ट सोडून द्या. मी 100% गॅरंटी देतो, डायरेक्ट सोडून द्या. मी सुद्धा हे कधी फॉलो केलं आहे आणि खूप मुलांना आयडियाज दिल्या, त्यांनी पूर्ण विषय काढले, माझा विषय निघाला होता. सो 3च करा, पण इतके परफेक्ट करा की त्याच्यावर 17 पैकी एकही मार्क जायलाच नको, एवढे परफेक्ट करा. हे का? कारण जेव्हा आपण 4 युनिट्स करतो, 4 युनिटमध्ये मेन प्रश्न 4 झाले आणि प्रत्येक प्रश्न 3 उपप्रश्न आहे, म्हणजे 12 प्रश्न तुम्हाला 2.5 तासात सोडवायचे. 2.5 तास म्हणजे 150 मिनिटात 12 प्रश्न धरले तर एका प्रश्नाला तुम्हाला 12 मिनिटं भेटतात. 12 मिनिटात एक प्रश्न होत नाही, म्हणून तर आपला गोल्डनला क्रिटिकलला आलाय. आपण मान्य करायचंय, आता नाही होत. म्हणून काय करा की 3च युनिट करा. 3 युनिटचे किती प्रश्न आले? 3 त्रिक 9. पेपरला फक्त 12च्या ऐवजी 9च प्रश्न सोडवा. जर प्रश्न 12च्या ऐवजी 9 झाले, वेळ तर 150 मिनिटं आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला जवळजवळ 16 मिनिटं भेटले ना. जेव्हा पहिल्यांदा एका प्रश्नाला तुम्हाला 12 मिनिटं भेटत होते तेव्हा प्रश्न अटेम्प्ट होत नव्हता, पण आता 16 मिनिटं म्हणजे एकदम आरामात अटेम्प्ट करा, एकदम निवांत अटेम्प्ट करा. काहीच घाई गडबड नाही. प्रॉपर आन्सर लिहा, कॅल्क्युलेशन असतील प्रॉपर फॉर्म्युला लिहा, स्टेप बाय स्टेप लिहा, प्रेझेंटेशन चांगलं करा, एकदम भारी लिहा. सगळं केल्याने पास होत नाही. कमी करा पण भारी करा. म्हणजे युनिट 4 नका करू, 3च करा, पण बेस्ट करा. कारण एका प्रश्नाला 16 मिनिटं होतील आणि 16 मिनिटात आरामात अटेम्प्ट होईल. 51 नाही 53 मार्काचा पेपर इथे जर अटेम्प्ट होतोय तर का बरं 40 मार्क नाही येणार? 100% येणार. ही स्ट्रॅटेजी फॉलो करायची. पुढे आता थर्ड स्ट्रॅटेजी बघू. नंबर 3, फाइंड IMP. IMP कसे शोधायचे? जो विषयाचा आपल्याला पेपर क्रिटिकल गोल्डन बॅकलॉग आहे ना, त्याचे मागचे 6 पेपर घ्या.
ते डाउनलोड करा, कुठूनही घ्या, नसतील डाउनलोड तर कॉलेजच्या लायब्ररीत भेटतं, कॉलेजच्या लायब्ररीत जा, तिथून घ्या. त्या 6 पेपरमध्ये जे युनिट्स आहे, आपण 3च युनिट करणार, ते 3 युनिटचे पहिला युनिट घेतला ना, 6 पेपरमध्ये जो युनिट आहे पहिला युनिट, त्या पहिल्या युनिटचे जेवढे प्रश्न आले तेवढे एका कागदावर लिहून घ्या. दुसरा युनिट घेतला, दुसऱ्या युनिटचे सगळे प्रश्न एक कागदावर लिहून घ्या. असं तुम्हाला कळेल की प्रत्येक युनिटमध्ये हार्डली 18-20 प्रश्न आहे की तेच आहे, तेच विचारले जातात. सो ते 18-20 असे हार्डली तुम्हाला 50 प्रश्न 3 युनिट मिळून भेटतील. ते तुमच्याजवळ झाले IMP तयार. IMP क्लिअर, IMP तयार झाले. आता स्टडी मटेरियल कसं करायचं, आता पहिल्यांदा IMP कळाले, आता त्याचे सोल्युशन कसे बनवायचे, तुम्हाला IMP टॉपिक्स कळाले, क्वेश्चन कळाले, त्या क्वेश्चनचे सोल्युशनसाठी 2-3 टेक्स्टबुक वापरा. समजा तुम्ही टेक्निकल वापरा, निराली वापरा, टेक्निक वापरा, 2-3 पब्लिकेशनचे टेक्स्टबुक घ्या. तुम्हाला सगळं पॉसिबल नसेल तर एखादं तुम्ही घ्या, दुसरी झेरॉक्स घ्या, अजून एखाद्या मित्राचा आणा, तिसरा, असे 2-3 पब्लिकेशनचे पुस्तकं झाले. त्याच्यानंतर कॉलेजच्या बाहेर झेरॉक्सच्या दुकानांमध्ये भरपूर टीचर्सने, चांगले टीचर्सने नोट्स ठेवलेले असतात, त्यांच्या नोट्स घ्या. ते 4थं आणि 5वं यूट्यूब, म्हणजे सेम टॉपिक किंवा सेम क्वेश्चन 5 ठिकाणी रेफर करायचं आणि तिथून तुम्हाला जो सोपं वाटेल तो तुमच्या भाषेत त्याचं उत्तर लिहायचं. म्हणजे एका युनिटवर आपल्याला 18-20 प्रश्न भेटले तर 18-20 प्रश्नांचे उत्तर तुमच्या भाषेत, असे 3 युनिटचे जवळजवळ 50 प्रश्न तयार होतील. तो तुमचा बंच तयार झाला, तो जो ग्रंथ तयार झाला, तो तुमचा म्हणजे मोस्ट IMP. मग त्याच्यानंतर त्या युनिटमधलं तुम्हाला कळेल की अरे ह्या 10 पैकी 10, ह्या युनिटमध्ये समजा 10 टाईप आहे, 10 पैकी 6 वरच प्रश्न आले, जे 6 वरचे प्रश्न आपण ऑलरेडी लिहिले आपल्या नोट्स. मग राहिलेले 4 टाईप्स आहे ना, ते बाकी त्यातले कुठले IMP टॉपिक्स आहे ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, सरांना भेटा, विचारा, क्लासेसच्या, कॉलेजच्या, आणि ते उरलेले प्रश्न करा. या पद्धतीने अभ्यासाला लागा. सो सेल्फ नोट्स तयार होतील. आणि सगळ्यात महत्त्वाची 5वी स्ट्रॅटर्जी, आता आपल्याला करताना एक युनिट हा एका आठवड्यातच संपवायचा आहे. सो 3च युनिट करायचे. सो 3 आठवड्यात क्रिटिकलचा सब्जेक्ट एकदम इन डिटेल परफेक्ट होईल, कारण 9 तास देतो. आणि 4थ्या आठवड्यात मग तुम्हाला 2.5 तास टाइम लावून पेपर सोडवायचा आहे. यस, 6 पेपर आहे आपल्याकडे, 6 पैकी ॲटलिस्ट 3 पेपर तरी 2.5 तास लावून टाइम सोडवा. आज अभ्यास करा, 2.5 तास टाइम लावा, सोडवा. चुका बघा काय झाल्या, उद्या पुन्हा तोच पेपर सोडवा, पुढचा पेपर सोडवा, दुसरा 2.5 तास टाइम लावून. पुढच्या वेळी तुम्हाला जास्त मार्क पडतील, तिसऱ्या वेळी तुम्हाला अजून पडतील आणि तुमचा स्कोर होईल. या पद्धतीने अभ्यास करा. क्रिटिकल असो, गोल्डन असो, ही 100% व्हेरीफाईड स्ट्रॅटर्जी आहे. तुमचा विषय निघणार म्हणजे निघणार. बिलकुल घाबरू नका. काय अडचण आल्या आम्हाला लिहा, अजून काही डाऊट्स असेल नक्की लिहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की मित्रांना शेअर करा. वाटतंय तुम्हाला फायदा झालाय, स्ट्रॅटर्जी वापरा, नक्की फायदा होईल. मित्रांनो, याच्यासोबतच तुम्हाला क्रिटिकलला M2 मेकॅनिक्स किंवा M3 असेल, क्रिटिकलला गोल्डनला बॅकलॉगला असेल तर तुम्ही नगर, नाशिक, पुणे कुठे असं ऑनलाईन ऑफलाईन क्लासेससाठी पर्पल ॲटला इन्क्वायरी करू शकता. मी 100% गॅरंटी देतो की इतक्या सोप्या पद्धतीने आम्ही हे विषय मराठीत शिकवतो की तुमची क्रिटिकल निघणार म्हणजे निघणारच. एकदा कॉन्टॅक्ट करा. तसंच पर्पल ॲट ॲप्लिकेशन आहे, त्याच्यावरती M3च्या सक्सेसफुल कोर्स नंतर आता मेकॅनिक्सचा पण कोर्स आपण अपलोड केलेला आहे. एकदम मिनिमम कॉस्ट आहे. सो पर्पल ॲट ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून लगेच डाउनलोड करा आणि त्याचंही सबस्क्रिप्शन तुम्ही बाय करू शकता. सो थँक्यू.